आमलकी एकादशी जी येते फाल्गुन महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील एकादशीला, जिला म्हणतात रंगभरी एकादशी, मोक्ष प्रदान करणारी अशी ही एकादशी. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. दर 15 दिवसांनी येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा आपण ताठ ठेवलेला आहे. आज्ञाचक्र जे ते 2 भुवयांच्या मध्ये आहे, त्यामधनं श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. कल्पनेमधून त्यांना साष्टांग प्रणिपात करायचा आहे. खूप आभार मानायचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे. मणिपूर चक्राला आपण आत्ता रेखी देत आहोत. एकादशी दर 15 दिवसांनी येणारी. असे मानण्यात येते की जो एकादशीचे व्रत करतो त्याला अतिशय पुण्यफल प्राप्त होते. त्यातली आजची एकादशी, जिचे व्रत केल्यामुळे 1000 गायी दान दिल्याचे आपल्याला पुण्य प्राप्त होते. प्रारब्धामध्ये आपल्याकडनं ज्या काही जे काही कर्म घडलेले असतील त्या अकर्मांचा नाश होऊन मोक्ष प्रदान करणारी आजची एकादशी, जिला आमलकी एकादशी म्हणतात. प्रत्येक क्षणाला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे खूप आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. आपल्या कल्पनेमधून 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल मणिपूर चक्रावर उमललेले आहे ते बघण्याचा प्रयत्न करा. हे 10 पाकळ्यांचे फूल म्हणजे जणू काही कमळाचे फूल इथे उमललेले आहे. दहा पाकळ्या ज्याचा संबंध आहे आपल्यामध्ये असलेल्या आंतरिक शक्तीशी. या चक्राची कार्यक्षमता आपण वाढवत आहोत एकादशी व्रताद्वारे. खोल श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखून ठेवायचं आहे आणि सावकाश श्वास सोडत रमचं उच्चारण करा. रम. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. बघा, आवळा ह्या अमृत फळाचे आज खूप महत्त्व आहे. असे मानण्यात येते की आवळा
ही वनस्पती एक सुंदर असा आशीर्वाद आहे श्री विष्णूंद्वारे आपल्याला मिळालेला. आज आवळ्याच्या वृक्षाची आज पूजा करण्यात येते. आवळा ज्या वनस्पतीमध्ये आहे संजीवनी, जी संजीवनी आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आवळ्याच्या झाडाचे महत्त्व असलेली आजची एकादशी, भरभरून व्हिटॅमिन सी ज्या आवळ्याच्या फळामध्ये आहे तिची आज पूजा करण्यात येते. खूप आभार मानायचे त्या पवित्र झाडाचे. आवळ्याचे पदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीराला पाहिजे असलेले पोषक तत्व मिळून शरीराचे पोषण होते, ज्याद्वारे आपण विष्णूंची उपासना करतो. अशा ह्या झाडाचे खूप महत्त्व आहे. आज्ञाचक्रामधनं या झाडाला बघण्याचा प्रयत्न करा. मनापासनं ह्या पवित्र झाडाला नमस्कार करायचा आहे. दररोज आपण आवळ्याचे पदार्थ त्याचे सेवन करत आहोत, ज्याद्वारे मुबलक प्रमाणामध्ये आपल्या शरीराला आवश्यक द्रव्य प्राप्त होत आहेत. खूप आभार मानायचे आवळ्याच्या झाडाचे. पचन संस्था एक अतिशय महत्त्वाची संस्था आपल्या शरीरामध्ये. तिची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण एकादशीचे व्रत करत आहोत. फक्त पिष्टमय पदार्थांचे आज आपण सेवन करत आहोत. सगळ्या धान्यांना आज आपण वर्ज्य केलेले आहे. प्रामुख्याने तांदूळ, गहू, डाळी, प्रामुख्याने हरभरा डाळ यांचे सेवन आज आपण करत नाही आहे. खूप आभार मानायचे श्री विष्णूंचे, श्री महालक्ष्मी यांचे. अर्धे अधिक आजार फक्त आपण आपले अग्नी तत्व सांभाळल्यामुळे त्या आजारांपासून आपण लांब राहत आहोत. सगळ्या नकारात्मक ऊर्जा त्यांच्यापासून आपण लांब आहोत. अग्नी तत्व जे अतिशय महत्त्वाचे तत्व, त्या अग्नी तत्वाला आपण सांभाळत आहोत. अग्नी तत्व सांभाळल्यामुळे या आयुष्यामध्ये आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य याची प्राप्ती होत आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम पचन संस्थेचे, त्यातल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. आपले लिव्हर, दोन्ही इंटेस्टाईन, पँक्रियाज जोडून असलेले सक्षम अवयव, या सगळ्यांवर बीजाक्षर रम बघण्याचा प्रयत्न करा आणि रमचंच उच्चारण करा. रम. 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 खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे आणि सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे.
स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. पृथ्वी तत्वरूपी सगळी धार्मिक स्थळे ज्या ठिकाणी आहे, पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, त्यांच्यामध्ये असलेले अमृता समान जल, ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या जलतत्वाशी. 75% आपले शरीर जलतत्वाने सामावलेले आहे. त्या जलतत्वाद्वारे शरीरामधल्या विसर्जनाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. सक्षम जलतत्वाद्वारे, सक्षम चंद्रतत्वामार्फत म्हणजेच चंद्रनाडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. ज्याप्रमाणे जलाप्रमाणे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. चंद्रग्रहाला आज्ञाचक्रातनं बघायचंय. या चंद्रग्रहाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. चंद्राप्रमाणे आपले मन अतिशय शांत आहे. शांत मनाद्वारे चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत. खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे, चंद्रतत्वाचे, शांत मनाचे, सक्षम जलतत्वाचे. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव ज्याचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. प्रत्येकामधील अग्नी तत्वाला आपण ह्या ब्रह्ममुहूर्तावर सक्षम करत आहोत. बीजाक्षर रमद्वारे. खूप आभार प्रत्येक सक्षम चक्राचे रमद्वारे. रम 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 अतिशय पवित्र असे व्रत, एकादशी व्रत जे आपण मनोभावे करत आहोत, त्याद्वारे आपल्याला मोक्ष प्राप्ती होत आहे. सगळ्या पापांपासून सुटका असे हे पवित्र व्रत. प्रत्येक क्षणाला एकादशी या व्रताचे खूप आभार मानायचे, ज्याद्वारे आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढत आहे. आता सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे. सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण लांब आहोत. नको असलेले पदार्थ विसर्जन क्रियेद्वारे आणि उच्छवासाद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत. दिवसेंदिवस आपण विष्णू तत्वाशी एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे या चक्रामधील प्रत्येक सक्षम अवयवाचे. प्रत्येकामधील अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत. रमद्वारे. रम रम
रम खूप आभार मानायचे आपल्या सक्षम मूलाधार चक्राचे. आज्ञाचक्रामधनं पवित्र पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा. पृथ्वी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत. विविध धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत. त्या पृथ्वी तत्वरूपी धार्मिक स्थळांचे खूप आभार मानायचे. पृथ्वी ग्रह ज्याद्वारे विविध अन्नपदार्थ, विविध धान्य आपल्याला उपलब्ध होत आहेत. जास्तीत जास्त फळांचे सेवन आज आपण करत आहोत. त्याद्वारे आपले पृथ्वी तत्व सक्षम होण्यासाठी मदत होत आहे. त्याचबरोबर सक्षम आपले अग्नी तत्व होत आहे. खूप आभार मानायचे. सक्षम मूलाधार चक्राचे. पृथ्वी तत्वरूपी शरीरातील अस्थि धातू, प्रत्येक स्नायू, प्रत्येक पेशींना ऊर्जा मिळत आहे. बीजाक्षर रमद्वारे पिवळा प्रकाश स्वाधिष्ठान चक्रावर आणि मूलाधार चक्रावर पडलेला आहे. त्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. रमद्वारे रम रम आज आपण जास्तीत जास्त पिष्टमय पदार्थ त्याचे सेवन करत आहोत. उपवासाचाच पदार्थ म्हणजे रताळी, बटाटा, त्याचप्रमाणे सगळ्या फळांचे आपण सेवन करत आहोत, ज्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढत आहे. मोक्ष प्रदान करणारी आजची सुंदर एकादशी. तिचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे खूप आभार मानायचे. रमद्वारे रम आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे. शरीराचा पाया खूप भक्कम आहे आणि जो व्यवस्थित काम करत आहे. आज्ञाचक्रामधनं दोन्ही पायांमधील प्रत्येक अवयवाला बघण्याचा प्रयत्न करा. आपली दोन्ही सक्षम पावले, सक्षम घोटा, गुडघ्याखालचा प्रत्येक सक्षम अवयव, सक्षम गुडघे, दोन्ही मांड्या, प्रत्येकाला आपण रेकी देत आहोत. प्रत्येकाची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. रमद्वारे रम 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 पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे
आणि सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र त्याला आपण रेकी देत आहोत. पिवळ्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिव आणि त्यांची शक्ती देवी पार्वती यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. असे मानण्यात येते की आजच्या पवित्र दिवशी शिव आणि पार्वती यांचे आगमन काशी या तीर्थस्थानी झाले होते. असा हा आजचा पवित्र दिवस श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या पूजेसोबत शिवशक्ती म्हणजे शिव आणि पार्वती यांची पण आज पूजा केली जाते. खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे. प्रत्येक चक्रामधील अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत. सक्षम वायुतत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे आभार मानायचे. आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे आपले रक्त शुद्ध होऊन व्यवस्थित कार्य करत आहे. खूप आभार प्रत्येक सक्षम अवयवाचे, सक्षम हृदयाचे, सक्षम प्राणवायूचे. रमद्वारे रम 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 एकादशी हे पवित्र व्रत ज्याद्वारे आपल्या पूर्वजांना सद्गती मिळण्यासाठी मदत होते. खूप आभार मानायचे आपल्या पूर्वजांचे, ज्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत. एकादशीचे व्रत आपण करत आहोत. पुण्यफलदायी अशी एकादशी. प्रत्येक क्षणाला या व्रताचे खूप आभार मानायचे. आपल्या पूर्वजांना मोक्ष देणारी आजची एकादशी, हिचे खूप खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र बघा. या पवित्र मनुष्य योनीमध्येच आपल्याला लक्षात येत आहे की कुठली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा साठा करत आहोत. चांगले कर्म घडवून येण्यासाठी ही पवित्र मनुष्य योनी. आज जास्तीत जास्त आपण नामस्मरण करत आहोत. प्रत्येक क्षणाला भगवंताचे आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. आकाश तत्वरूपी बुद्धीची देवता देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आज आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे त्या सक्षम चक्राचे. प्रत्येकामधील अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत. बीजाक्षर रमद्वारे. रम रम रम
शरीराला शक्ती प्रदान करणारी एकादशी, या एकादशी व्रताचे खूप आभार मानायचे. आजपासून कमीत कमी आपण साखरेचे सेवन करत आहोत, ज्याद्वारे आपल्या चक्रांची कार्यक्षमता वाढत आहे. खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे. सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे. असे मानण्यात येते की माकड हाडाच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी. ज्या सुषुम्ना नाडीवर आहेत आपल्या शरीरातील 9 चक्र, त्यातील 7 चक्रांना आपण रोज सातत्याने रेखी देत आहोत. या पवित्र वैश्विक शक्तीचे सगळ्या रेखी गुरूंचे आभार मानायचे. रम द्वारे रम 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 चंद्रनाडी, सूर्यनाडी, सुषुम्ना नाडी यांची कार्यक्षमता वाढलेली आहे. ब्रह्मांडीय शक्ती असलेले पवित्र ग्रह सूर्य, चंद्र, पृथ्वी यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. अग्नी तत्वरूपी सूर्यनारायणांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत, ज्यांच्याद्वारे ही सगळी सजीव सृष्टी सुरू आहे. त्या सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे. रम द्वारे रम सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे प्रत्येक क्षणाला, जे आपल्या प्रत्येक कर्मांचा हिशोब लिहून ठेवत आहेत. आता सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. सगळ्या रेखी गुरूंचे, आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार मानायचे. त्रम द्वारे रम 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 पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. चांगल्या श्रवण शक्तीचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे. आणि सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. सक्षम सहस्त्रहार चक्राचे खूप आभार मानायचे. त्रम द्वारे रम ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. एकादशी ह्या पवित्र व्रताद्वारे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. दिव्य पिवळा प्रकाश आपल्या सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे. या दिव्य शक्तीचे, वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे.